हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. आम्ही आज मस्तपैकी शॉपिंग करण्यासाठी चाललेलो आहोत आणि ते कुठे कसं आणि कुठे जाणार आहोत ते नक्की तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. सो आज आलेलो आहे आम्ही डीमार्टमध्ये आणि मस्त शॉपिंग करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या ब्लॉगला. शेवटपर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका. आता या ठिकाणी आम्ही पर्स लॉक केली आणि आता आम्ही मध्ये जात आहोत. चला तर मग आता आमची शॉपिंगला सुरुवात झालेली आहे. तर सुरुवात मेन आमची खाण्यापासूनच कधी पण सुरू होते. तर मग खायच्या गोष्टी पाहिल्या, त्यानंतर आम्ही या ठिकाणी ड्रेसेस नाईटवेअर वगैरे गोष्टी घेण्यासाठी आलो होतो आणि खूप मस्त कलेक्शन आलेलं आहे. या ठिकाणी आम्ही शॉपिंग करतोय आणि माझी बहीणमध्येच गायब होती आणि ती मला भेटली फायनली. या साईडला आहे. आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की योगा मॅट माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहे. त्यासाठी मी योगा मॅट बघत होते. कलर तर खूपच भारी भारी आले होते आणि माझा फेवरेट पिंक कलर तर खूपच मस्त. मॅट तर खूपच भारी दिसत होत्या आणि खूप कलेक्शन मस्त आहे आणि ह्या मॅट खूप दिवस टिकतात सुद्धा. मस्तपैकी आमची ट्रॉली पूर्ण भरली होती. आम्ही ज्या ज्या गोष्टी गरजेच्या होत्या त्या सगळ्या घेतल्या. त्यानंतर आम्ही बिलिंग करायला गेलो. बिलिंगमध्ये रांगेला थांबलो होतो. आमची नजर एका छोट्या मस्त बाहुलीवर पडली आणि ती म्हणजे माझ्या ट्रॉलीमध्ये मी ठेवलेली आहे. तुम्ही बघू शकता किती भारी आणि आहे. ती म्हणजे आपल्या ताते इंचूसारखीच दिसत होती आणि खूपच मस्त. मला घ्यायची होती पण मी नाही घेतली. मी आता काही लहान राहिलेली नाही आहे. मग आता मी नाही घेतली ती बाहुली आणि मग मस्त बिल केलं आणि बिल केल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. बजेटमध्ये शॉपिंग, भरपूर मजा, खूप सुंदर आठवणी आणि मस्त आजचा दिवस असाच मजेदार गेला आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलोत आणि मस्त मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आमची शॉपिंग झालेली आहे. आम्ही खूप सारी शॉपिंग केलेली आहे. मी तुम्हाला दाखवते. तर या ठिकाणी आम्ही पाऊच घेतलेला आहे, त्यात मेकअपचं सामान आहे, 2 फोल्डर घेतलेले आहेत, बॉटल घेतलेली आहे आणि काहीतरी खायला घेतलेलं आहे आणि भाकरवडी वगैरे भेळ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग थोडेसे सोया घेतलेले आहे आणि खूप सारे ड्रेसेस घेतलेले आहेत. आता तुम्हाला ते नंतर दाखवू आम्ही. सगळं घेतलेलं आहे. घरी जाऊन चेंज करून तुम्हाला दाखवेल कसं मला वगैरे बसतंय. चला तर मग आता आपण घरी जायला निघूया. चला तर मग आता आपण घरी जायला निघत आहोत. या ठिकाणी पार्किंगमधून गाडी बाहेर काढत आहोत आणि फायनली आता आपण निघणार आहोत. हॅलो गाईज, आज आपण आलेलो आहोत थोरले पादुका मंदिर या ठिकाणी. तर सुंदर नजारा तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे, किती भारी आहे आणि या ठिकाणी थोडासा टाईम आम्ही एन्जॉय करण्यासाठी आलो आहे आणि या ठिकाणी खूप पब्लिक आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती भारी देखावा केलेला आहे आणि या ठिकाणी खूप जण फोटोशूटसाठी आणि असंच फिरण्यासाठी खूप जण येत असतात आणि त्याचंच मी सुद्धा आलेली आहे. आज आम्ही या ठिकाणी आलो आहोत. खूपच मस्त आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे आणि खूपच मस्त देखावा आहे या ठिकाणी आणि खूप गार्डनमध्ये खूप भारी वाटत आहे. खरं सांगायचं तर अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये खूप मोठा आनंद दडलेला असतो. फोटो रील्स तर आपल्या आठवणी जपण्यासाठी असतात, पण त्या सुंदर क्षणांमध्ये आनंद घेणं मजा वेगळीच असते. लोकेशन सुंदर असेल तर फोटो आपोआप सुंदर दिसायला लागतात आणि काही क्षणे जगण्यासाठी असतात तर काही क्षण कॅमेऱ्यात जपण्यासाठी असतात. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच मजेदार व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका माझं चॅनल आणि मस्तपैकी एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्यात आणि भरपूर सारं लाईक करा आणि भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.